नमस्कार, मी गणेश काळे। आज आपल्याला विंदा करंदीकर यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे। विंदा करंदीकर यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर आहे। ते मराठी कवी, लेखक, अनुवादक आणि समीक्षक होते। त्यांच्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी त्यांना देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा 49वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला। व्ही.एस. खांडेकर आणि कुसुमाग्रजा नंतर हा पुरस्कार मिळणारे ते तिसरे मराठी लेखक होते। याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, वीर कबीर पुरस्कार, जनस्थान पुरस्कार असे अनेक सन्मान आणि पुरस्कार देण्यात आले। करंदीकर यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात धालवली गावात झाला। विंदांचे वडील विनायक करंदीकर हे कोकणातील पोंभुर्ला येथील होते। विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापुरात पूर्ण केले। हैदराबाद मुक्तीसंग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवास भोगला। ते बसवेश्वर कॉलेज रत्नागिरी, रामनारायण रुईया कॉलेज मुंबई, SIES कॉलेज इंग्रजी प्राध्यापक होते। विंदांचे वैयक्तिक जीवन अत्यंत साधारणपणे